बातमी यवतमाळची। यवतमाळ जिल्ह्यात पावणे 2 लाख लाभार्थ्यांना विविध योजनेतून घरकुल मंजूर झालेले आहे, पण त्यांना घरकुल बांधण्याकरता रेती मिळत नसल्याचं वास्तव आहे। घरकुलाकरता 5 ब्रास रेती देण्याची घोषणा महसूल मंत्र्यांनी केली आहे। प्रत्यक्षात एकालाही रेती मिळालेली नाही। रेती अभावी घरकुल लाभार्थ्यांची थट्टा केली जात असल्याचा आरोप खासदार संजय देशमुख यांनी केलेला आहे। त्यांच्याशी संवाद साधले आपले प्रतिनिधी संजय राठोड यांनी। यवतमाळ जिल्ह्यात जवळपास पावणे 2 लाख घरकुल मंजूर झाले, मात्र त्या घरकुलाला रेती मिळत नसल्याची ओरड जी आहे तर घरकुलधारकाकडून करण्यात येत आहे। या संदर्भात बोलण्याकरिता थेट आपल्यासोबत यवतमाळ वाशिमचे खासदार संजय देशमुख आहे। परिस्थिती अशी आहे की यवतमाळ जिल्ह्याच्या इतिहासामध्ये सर्वात जास्त घरकुल 1,10,000 साधारणतः यावर्षीचे घरकुल आम्ही केंद्र सरकारकडून मंजूर करून आणले आणि विविध वेगवेगळ्या योजनेअंतर्गत सुद्धा बाकीचे घरकुल त्या ठिकाणी मंजूर झालेले आहे। या घरकुलधारकांची परिस्थिती अशी आहे की खऱ्या मुद्द्याला तुम्ही या ठिकाणी हात घातलेला आहे की लोकांनी टीनं काढून टाकले, घरकुल बांधकामासाठी सुरुवात केली, परंतु रेती मिळत नाही आणि रेती एवढी महाग झालेली आहे की घरकुलाचे पैशाची आणि रेतीची जी तुलना केली तर म्हणजे सोन्याच्या पलीकडे भाव या रेतीचा या ठिकाणी झालेला आहे। ब्लॅकची रेती सर्वसामान्य लोकांना त्या ठिकाणी मोठ्या भावानं त्या ठिकाणी मिळून राहिली, परंतु गरीब आणि सामान्य माणूस 9,000-10,000 रुपये ट्रॅक्टरनं रेती घेऊ शकत नाही, तो घरकुल बांधू शकत नाही। अशी विदारक परिस्थिती यवतमाळ जिल्ह्यामध्ये निर्माण झालेली आहे। जी काही यंत्रणा आहे त्या पद्धतीनं योग्यरित्या त्या ठिकाणी चालू नाही आणि गरीब आणि सामान्य माणूस घरकुल ज्यांना मिळालेला आहे ते अडचणीत आलेला आहे। हे आताच काल परवा जे पाऊस झाला त्याच्यामुळं दानादान आमच्या सर्वसामान्य घरकुलधारकाची त्या ठिकाणी झालेली आहे। ही वस्तुस्थिती यवतमाळ जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आहे। खरंच येणाऱ्या दिवसामध्ये आता घरकुलधारकांना 5 ब्रास रेती मिळेल का, याकडे सगळ्या घरकुलधारकांचे लक्ष लागलेलं आहे। संजय राठोड, लोकशाही मराठी, यवतमाळ। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।